सण होळीचा आनंदाने एकत्र साजरा करूया आणि मस्त अशा चमचमीत झणझणीत कटाच्या आमटीबरोबर. अगदी तुम्ही भाताबरोबरच काय तर ओरपून ओरपून प्याल इतकी छान चमचमीत झणझणीत आणि तरीबाज कांदा लसूण न घालता सुद्धा होते. ही रेसिपी आज आपण इथे बघणार आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिला आपण मसाला बघूया काय घेतला. 1 चमचा जो पोहे खायचा 1 चमचा असतो त्याने हे सगळे मसाले घेतलेले. धने, जिरे, बडीशेप, फुटाणा डाळ घेतलेली, थोडी खसखस घेतलेली 1 चमचा, 1 चमचा पांढरं तीळ, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि बेडगी मिरची. खोबऱ्याचा किस घेतलेला 1 मोठी वाटी भरून, 2 टोमॅटो घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली. कांदा लसणाचा वापर आपण इथे करत नाही आहे त्यामुळे आपण इथे घेतलेला नाही आहे. पण जर तुमच्याकडे सणाच्या दिवशी कांदा लसूण खाल्ला जात असेल तर तुम्ही इथे कांदा लसूण घातला तरी चालेल. सगळ्यात पहिला कोरडा मसाला आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तेल वगैरे काहीही घालायचं नाही. हा कोरडा मसाला भाजताना आणि मसाला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. अजिबात जाळायचा नाही आहे पण कलर मात्र त्याचा लालसर म्हणजे ब्राऊन झाला पाहिजे. त्यानंतरनं टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये भरपूर घालायची आहे आणि यामध्ये मात्र आपल्याला थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो गळत नाही तोपर्यंत. कारण जर कच्चं ठेवलं तर आमटी आंबट लागू शकते म्हणून टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. तोपर्यंत इकडे आपलं कोरडं जे आपण मसाला भाजून घेतलेला आहे तो गार पडला आहे. मिक्सरला कोरडाच फिरवून घ्यायचा म्हणजे त्याची चांगली बारीक अशी पावडर तयार होते आणि चरबट असा मसाला अजिबात राहत नाही. त्यानंतर इथे बघू शकता पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे. आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे. जो ओला मसाला आहे, ओला म्हणजे जो टोमॅटो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं एकदम बारीक असा मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हा मसाला इथे वाटून घेतलेला आहे. आता इथे आपण तडका देऊया मसाल्याला. मोठी 1 पळी तेल घालून घेतलेले. त्यामध्ये जिरे आणि मोहरी आपल्याला अर्धा चमचा घालायचा. तेल तापलेलं आहे इथे लक्षात ठेवा. गॅस बंद करायचा आणि मग बेडगीचं लाल तिखट पहिलं तेलामध्ये घालायचं आणि लगेच केलेलं वाटण यामध्ये घालायचं. याचं कारण तुम्हाला सांगते, जे आमटीला तरी येते, कलर येतो तो यामुळेच येतो. नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालून घ्या, थोडी हळद घाला. जो घरगुती खास आपण खडा मसाल्यांचा मसाला बनवलेला असतो तो 1 चमचा घाला आणि गरम मसाला म्हणजे घरी बनवलेला ज्यात कांदा लसणाचा कशाचा वापर नाही तो मसाला यामध्ये घालायचा आहे. मीठ घालायचं, हलवून झाकण ठेवायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा. जे डाळीचं पाणी आहे ती डाळ वेळून घेतलेले इथे बघू शकता. ह्या पाण्याचं आपल्याला इथे आमटी करायची आहे. इथे मसाला बघू शकताय छान मसाल्याने तेल सोडून दिलेले. कलर बघू शकता मसाल्याला एकदम जबरदस्त आलेला आहे. असा मसाला आपल्याला इथे तेलामध्ये शिजवून घ्यायचा म्हणजे आमटीचा कलर आणि तरी दोन्ही एकदम जबरदस्त येतं. नंतरनं पुरणाचं पाणी यामध्ये घालायचं. साधं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं कोमट करा आणि मग घाला म्हणजे आमटीची चव जी असते ती कमी होत नाही. त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आमटी व्यवस्थित हलवून घ्या. 1 उकळी येऊन द्या. उकळी आली की आमटी हलवून घ्या आणि 10 मिनटं बारीक गॅस करून उकळती ठेवा म्हणजे मसाला चांगला शिजतो, तरी येते, कलर चांगला बदलतो. बघू शकता 10 मिनटानंतरनं आमटी एकदम झणझणीत तरीबात झालेली आहे. अशी आमटी बघून कुणाच्या तोंडाला पाणी येणार नाही हे नक्की कमेंट करून सांगा. ह्या होळीला मात्र या पद्धतीने तुम्ही कांदा लसूण न घालता सुद्धा झणझणीत तरीबात एकदा या आमटी बनवून